तर बऱ्याच वेळेला काय होतं की ज्यावेळी आपण कटोरी पार्ट जो आहे फ्रंटचा पूर्ण तयार करतो तर त्यावेळी गळा जो आहे आपला वर खाली होऊ शकतो किंवा कमी जास्त जो गळा आहे तर तो होऊ शकतो। काही जण काय करतात की गळ्याला व्यवस्थित शेप देऊन मग ते पाइपिंग जे आहे लावून घेतात आणि काही जण जे आहे तर ते आहे तसं जोडतात। तर त्यामुळे काय होतं की तुमची आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती सुद्धा कमी जास्त होते आणि गळ्याचा जो शेप आहे तर तोही चुकतो। तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर गळ्याला शेप कसा द्यायचा आहे बघा। जर तुम्हाला पसरट आणि डीप जर फ्रंटला गळा घालायला आवडत असेल तर हा जो व्हिडिओ आहे तर तो नक्की बघा। आता इथं बघू शकता गळा मी 7 इंचाचा या ब्लाऊजसाठी घेतला होता, पण शिवल्यानंतर हा जो आपला गळा आहे तर तो 6 इंचाचा तयार झालेला आहे। आता इथं बघू शकता मी 7 इंच मार्किंग केलं आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने जो आपला फ्रंटला जो गळा आहे त्याला असा शेप द्यायचा आहे। जर तुम्हाला जास्त डीप करायचं नसेल तर तुम्ही आहे तिथूनच जो शेप आहे तर तो देऊ शकता नेकला, बघू शकता। आणि गळा सुद्धा मी ब्रॉड केलेला आहे, शिवल्यानंतर गळा सुद्धा खूप आखूड होतो कटोरीचा। सो आपण अशा पद्धतीने जो आहे गळ्याचा पहिल्यांदा इथे शेप मार्किंग करून घ्यायचा आहे। तर मी 1 इंच खाली 1 इंच आपलं जे फ्रंट पार्ट आहे नेक जो आहे आपला जास्त झाला होता शिवल्यानंतर, सो मी आहे तसं आहे पहिल्यांदा मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर पसरट छान असा जो आहे डीप मी आकार इथं जो आहे फ्रंटला काढलेला आहे। आता क्रॉस करतच आपण जो गळा आहे तर तो घ्यायचा आहे। जास्त शोल्डर जवळ आपल्याला कटिंग कापड जे आहे अजिबात करायचं नाही, जसा दाखवलेला आहे त्या पद्धतीनेच आपल्याला फ्रंटचा जो गळा आहे तर तो कट करायचा आहे। आता जर तुम्ही या पद्धतीने केला तर काय होतं की आय आणि हुकची पट्टी पण एकदम बरोबर येते आणि जो आपला फ्रंटला गळा आहे तर तोही एकदम छान असा यू टाईपमध्ये जो आहे फ्रंटला गळा बसतो आणि दिसायला सुद्धा त्याचा जो लुक आहे एकदम छान दिसतो साडीमध्ये वगैरे। तर आता हे बघू शकता एक साईड मी तर कट करून घेतली, दुसरी साईड सुद्धा आपण अशी कट करून घ्यायची, अगदी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। जर तुम्हाला जास्त डीप गळा नको असेल तर तुम्ही आहे तिथूनच शेप जो आहे गळ्याला देऊ शकता। आणि कटोरीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता इथं कसा आपला फरक जो आहे पडलेला आहे। कटोरी आपली मगाशी लांबुडकी वाटत होती आणि आता तुम्ही कटोरी बघू शकता एकदम परफेक्ट जो आहे कटोरीचा जो शेप आहे व्यवस्थित असा आलेला आहे आणि प्रॉपर यू गळा जो आहे आपला फ्रंटला आलेला आहे। तर ब्लाऊज शिवताना आपल्याला नेहमी गळा जो आहे फ्रंटचा व्यवस्थित शेप देऊनच मग त्याला आपल्याला पाइपिंग लावून घ्यायची आहेत। आता मी ह्याची जी पाइपिंग आहे तर ती याच कपड्याची लावून घेणार आहे। तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरच्या सुद्धा कपड्याची पाइपिंग जी आहे लावून घेऊ शकता आणि अगदी सिंपल अशी पाइपिंग मी याला लावून घेतलेली आहे, कॉर्ड वगैरे त्याच्यामध्ये मी घातलेलं नाही। सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पाइपिंग मी लावून घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर तेही मला कमेंटमध्ये विचारा। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यांनी तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।